तानाजी कुठे गेला रे? ती रानात असतेला आता अरे तुमची गाडीनं पडलाय म्हणतात बाबा. माहित नाही हो. मला बोललो सगळं साल्टन ही निघलं या. मला आताच म्हणलं तुम्हाला माहित नाही का? नाही पडलं. पडलेला का ती? नाही पडलं इथून काल गेले. पडलंय बाबा. मला कोणती सरू आता म्हणली. मला काल भेटलेलं ती मला रात्री भेटलेलं पण मगाशी पडलाय म्हणतात बाबा सगळं साल्टन ही निघलंय तुझं. कसं काय पडलं हे माहिती मला म्हणलं मी तुम्हाला सांगतोय मी. नमस्कार गुरुजी. नमस्ते नमस्ते अरे वा छान छान छान. ती आपल्या गावात आले नवीन गुरुजी आज. अरे वा छान मुलं अरे छान 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 छान. मग काय गुरुजी हे बाळा इकडे तोंड कर. इकडे तोंड कर. अरे वा काय काम चाललं गुरुजी? काय नाही आता इथं आज उतरलो इकडे. बर तुमच्या इथल्या जोडदारांनी मला रूम वगैरे लावले राहायची सोय झालेली आहे. हा हा म्हणलं कसं आहे पाऊस वगैरे? पाऊस चांगला झाला गुरुजी एक नंबर. आपलं मित्र आहेत आपले. तुम्ही सगळे शाळेत जाता ना? नाही घातली नाही जात दोन चार जण नाही जात. ठीक आहे काही जात नाही ए, तुम्ही जाताय आपण जाताय ना शाळेत? ही जात नाही ही दोन तीन जात नाही तर. ती बारकीची नाही जात. तुम्ही काय करता? मी होय लहान मुलातच असता? शेतकरी आपल्या पोरांवर बसतो खेळत. काय नाव काय तुमचं? माझं इजे नाव आहे. विजय. विजय हो. अरे वा छान म्हणजे विजय करताय पोरांचा. पोरांचं इजे आपलं कर म्हणून करायची त्या पोरांवर बसायची खेळत. चांगलं आहे चांगलं आहे. हा त्याला तेच म्हणलं शाळेत तुझं जात जावा. तर उद्यापासून मी तुम्हाला शिकवायला वर्गावरती येणार आहे. हा आयो काय झालं? तू कितीला आहे? 5वीला. अरे वा तू 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 3रीला. तू 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 बालवाडी. तू कितीला आहे? 9वीला. तू छान छान छान. आता मी आलोय म्हणजे तुमचं कल्याण होणार. म्हणा गुरु. कारण मी सगळे शिकवणार मुलं व्यवस्थित. बरोबर आहे? कोणता विषय शिकवतो? मी सगळे बालभारतीपासून बालवाडीपासून मी कॉलेजपर्यंत शिकवतो. काय काळजी करू नका. तुमचं आता मी आलोय शिकवाय तुम्हाला आता कल्याण तुमचं होणार. गुरुजी चांगलं आपल्या महाराष्ट्राची साक्षर झाली पाहिजे. एक मिनिट हो नाही पाहिजे. काहीच काळजी करायची नाही. तर चांगलं हो काहीच काळजी करू नका. नाही गुरुजींना काय बोलता काय? आणि जर तुम्ही अभ्यास जर केला गुरुजींचं ऐकलं आईवडिलांचं ऐकलं तुम्ही वेळची वेळ अभ्यास केला तर तुम्हाला हाणणार कशाला आम्ही? अहो, गुरुजी आता आम्हाला वाटतं आम्ही शेती करतोय जरा त्यात पुस्तक शिकलो असतो तर तुम्ही किती शिकलाय? माझी 5वी झाली राव तेव्हा शाळा नव्हती काय नव्हती. आज शिकलो असतो मोठा साहेब झालो असतो. माझं चुकलं. पुढचं शिक्षण घ्या ना. रात्रीच्या शाळा आहेत ना. तुम्ही चालू करणार आहे का? हो क्लास घेऊ तुमचा. मला राव तिथे गेलो एका फसवलं राव. मला अंगठा घेतला माझा. कोणी? काय आता कशाला नाव सांगू तुमचं झाले माझी. अरे ठीक आहे रात्रीच्या तुला शिकू थोडं थोडं काय असेल तसं. बरोबर आहे? मग मी गावात नाही शिकले ना तुला गोळा करतो आपण चालू करा. हो हो नक्की नक्की नक्की. रात्रीची सुद्धा शाळा आहे. बरोबर आहे? हाय की. आता पोरांनो लक्षात आलं तुमच्या? काही काळजी करायची नाही. आणि ऐका वर्गात शिक्षक येऊ मास्तरीन येऊ कुणी येऊ दडपणा खाली जायचं नाही. डबकायच नाही. मूड मध्ये अभ्यासाला बसते. बरोबर आहे? गुरुजी त्या पोराला सांगा तुमच्या घरी कोणी निरक्षर असलं शिकल्यानंतर त्यांच्यापर्यंत. आता मी सांगायला गेलो मला म्हणतो तो काय काढला तर नवीनच. तुमच्या घरची कोण शिकले नसते ना त्यांना मी सांगायचं रात्रीची शाळा आहे. बरोबर आहे? शिकायचं. अंगठा बंद आहे आता. बरोबर आहे? तुझ्या मोठ्या भाऊला चला उद्या आम्ही प्रत्येकाला वर्गामध्ये येतोय. प्रत्येकाला शिकवणार आहे. आणि पोरांनो बरोबर आहे? शाळा शिकून मोठं साहेब व्हा. हा. आमच्यासारखं हाल झालं तर तुमच्या आईवडिलाचा हाल करून घेऊ नका. मी तर फौजीत होणार आहे. तू कोण होणार आहे मोठ्यापणे? पोलीस होणार आहे. तू कोण होणार आहे? फौजी. फौजी. अरे वा छान. तू कोण होणार आहे तिथे? कलेक्टर. अरे वा छान विचार चांगले आहेत तुमचे. आता मी आलोय म्हणजे तुमचं कल्याण होणार. मी तुम्हाला शिकवणार आहे चांगलं. तू कोण होणार आहे? डॉक्टर. छान छान विचार चांगले आहे मुलांचे. तुम्ही कोण होणार आहे? PSI. अरे वा छान तुमचे विचार आहेत. मला वाटतं तुमचं गाव चांगलं आहे. या लहान मुलांना आता कळतंय मी तुमचं गाव चांगलं आहे. तो कोण होणार आहे? मिलिटरीमध्ये जाणार आहे. अरे वा छान तुम्ही मिलिटरीमध्ये. तू लहान आहे अजून गुरुजी. कळतंय कोण होणार तू? पुढारी. पुढारी. आमदार होणार आहे. अरे वा छान छान आमदार होते चांगलं आहे. तुम्ही कोण होणार आहे? आर्मी कॅप्टन. आर्मी कॅप्टन. छान पोलीस. छान छान छान. आणि मी साक्षर होणार आहे गुरुजी तुमच्या मागे लागून रोज तुमच्या घरी राहायचं असेल तर शाळेत एक अर्ज लिहायचा. उद्या माझं महत्वाचं काम आहे. महत्वाचं काम असेल तर सुट्टी घ्यायची.
समजलं? विनाकारण सुट्टी घ्यायची नाही. त्याचं उत्तर तुम्ही द्या. हा आता सध्याला एक लय मोठा गंभीर समस्या आहे बघा कोणती? त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. बोला की. ती विद्यार्थी मोबाईलच्या हातले गेले, त्यातनं निघले पाहिजे बाबा. मोबाईल जर तुम्हाला हातात घ्यायचा असेल तर तुमची प्रगती होत नसती या मोबाईलने. बरोबर आहे? मोबाईलने प्रगती होत नाही. ते तुम्ही तात्पुरता मोबाईलला अभ्यास येतोय, तात्पुरता मोबाईलला अभ्यास तोच बघत तेवढं बघितला म्हणजे परत काय करतो मी अभ्यास करतो म्हणून सांगता आईवडिला फसवता तुम्ही. हा बरोबर आहे? गेम खेळता, पिक्चर बघता, हे करायचं नाही. बरोबर आहे? फसवता का तुम्ही आई बाबाला? हा अभ्यास करता म्हणून फसवता ना तुम्ही? ठीक आहे, आमचे सर दिसतात मोबाईलला, आमचे मास्तरीण दिसते मोबाईलला, आम्हाला क्लास घेते, सगळे देत. ते कालावधी मर्यादित आहे, त्याचा वेळ थोडा आहे अभ्यासाचा, परंतु तुम्ही त्याचा पाठपुरावा करायचा त्या अभ्यासाचा. घरी यायचं, जेवण करायचं, मधल्या वेळामध्ये लगेच तो अभ्यास काढायचा. मोबाईलचा सांगितला मोबाईल स्विच ऑफ करायचा, आई वडिलाकडे द्यायचा. समजलं का? हो. चला गुरुजी, हा चला पोरांना आता मी सगळ्या गावातल्या माणसं सांगतो मी शिकले त्यांना रात्री चालेल चालेल, सगळं सांगा. चला. गुरुजी आलेत आपल्याकडे नवीन शिकवाय बरं का. नमस्ते. चला. चला हो चला, या 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 भेटा उद्या वर्गात. हा ओके चला या.